जे स्टुडंट्स आता 9th स्टँडर्ड कंप्लीट करून 10th स्टँडर्डला जाणार आहेत, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. बघा, मिशन 95 प्लस आपलं टार्गेट जे आहे हे किती आहे? 95 प्लस आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत. जर सायन्स सब्जेक्टचा विषय आपण पाहिला, टोटल चॅप्टर्स किती आहेत याच्यामध्ये? पार्ट 1 आहे मध्ये 10 चॅप्टर्स, पार्ट 2 मध्ये आहे 10 चॅप्टर्स. मीन्स टोटल सायन्स सब्जेक्ट मध्ये तुम्हाला असणार आहेत 20 चॅप्टर्स. ओके, बोथ पार्ट जे आहेत 40 मार्क्स असे आहेत आणि उरलेले तुमचे इंटरनल मार्क्स असतात. त्याच्यानंतर बघा, अर्ली फिनिश मीन्स व्हॉट? आपल्याला जो सिलेबस आपला दिलेला आहे, जर आपण अर्ली स्टार्ट केलं तर ऑफकोर्स तो अर्ली फिनिश होईल. मीन्स आतापासूनच जर तुम्ही प्लॅनिंग केलं प्रॉपर, तर ऑक्टोबर पर्यंत तुमचा सर्व सिलेबस हे 20 जे चॅप्टर्स आहेत हे सहज कंप्लीट होऊ शकतात आणि उरलेले जे 3 मंथ आहेत तुम्हाला रिव्हिजन साठी मिळतील. प्रॉपर जर प्लॅनिंग केलं तर प्रत्येक लेसन हा 2 ते 3 वेळेस इझिली रिवाइज होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे. सिलेबस ज्यावेळेस आपण कव्हर करतोय त्यावेळेसच आपल्याला त्याचा प्रॉपर नोट्स प्रिपेअर करायचे आहेत. ईच अँड एव्हरी चॅप्टर मधला ईच अँड एव्हरी पॉइंट जो आहे तो आपल्याला प्रॉपरली नोट डाऊन करायचा आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन बँक आपली रेडी असली पाहिजे. क्वेश्चन बँक्स मीन्स व्हॉट? चॅप्टर मधले जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते, प्लस गेल्या काही वर्षांमधील जे क्वेश्चन्स रिपीट त्या टॉपिकवर आले आहेत ते सुद्धा आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. आता रेग्युलर रिव्हिजन करणं ही फार गरजेची आहे. एकदाच पूर्ण सिलेबस संपला आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही बसाल तर पहिला चॅप्टर रिकॉल होत नाही असं झालं नाही पाहिजे. सो ज्यावेळेस आपला सिलेबस चालू आहे त्यावेळेस रेग्युलर त्याची रिव्हिजन करत राहायची आहे, थेरी ॲज वेल ॲज क्वेश्चन आन्सर्सची. आता मेन पॉइंट 10th स्टँडर्डच्या मुलांसाठी कुठे येतो? तर तो येतो आन्सर रायटिंग मध्ये. ओके, सी, आन्सर रायटिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सायन्स सब्जेक्ट असा आहे की तिथे तुम्हाला पॉइंट वाईजच आन्सर लिहिणं गरजेचं आहे. ओके, जिथे डायग्राम्स गरजेचे आहेत, जे एक्सपेक्टेड आहेत तिथे तुम्हाला डायग्राम्स काढायचे आहेत, त्याचं प्रॉपर लेबलिंग झालं पाहिजे आणि प्रॉपर एक्सप्लेनेशन सुद्धा आलं पाहिजे. सो आपल्याला पूर्ण वर्षामध्ये ज्या डायग्राम्स आलेल्या आहेत, पार्ट 2 मध्ये जवळपास 40% ह्या डायग्राम्सच आहेत. सो आपल्याला त्या प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सेट युअर मार्क्स टार्गेट राईट नाऊ. तर तुम्हाला ह्या सब्जेक्ट मध्ये किती मार्क्स मिळवायचे आहेत हे तुम्हाला टार्गेट आत्ताच ठरवणं गरजेचं आहे. ओके, बघा, सायन्स हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण व्हिज्युअल बेस्ड आहे, राईट? ज्यावेळेस आपण व्हिज्युअलाइज करतो, ज्यावेळेस आपण ते पाहतो त्यावेळेस आपल्या त्या गोष्टी जास्त लक्षात राहतात, राईट? मी एक एक्झाम्पल क्लासमध्ये नेहमीच देत असते की 3 तासाचा पिक्चर तुम्हाला पाठ करावा लागत नाही, पण 3 पानांचा जरी लेसन असेल तर तो तुम्हाला पाठ करावा लागतो. बरोबर? हा तुमचा माइंडसेट झालेला आहे, तो इट इज टोटली रॉंग. तुम्हाला पूर्ण लर्न करत बसायचं नाहीये. व्हिज्युअलायझेशन ज्यावेळेस तुम्हाला होईल, प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस ती डोळ्यासमोरून वारंवार ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ती आपल्या माइंड मध्ये प्रिंट होत असते. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे? प्रॉपर तुमच्या 10th स्टँडर्डच्या सब्जेक्टचं प्लॅनिंग करायचं आहे.